विकारवश झालेल्या शिष्यास पूर्वपदावर आणायचं म्हणजे गुरुच्या संयमाची कसोटीच असते। महाराज, आपण एवढं समजावून सांगूनही काहीच फरक पडला नाही। पालत्या घड्यावर पाणी। आमचे हे आणि आमचे भाऊजी आजही लावणीच्या कार्यक्रमाला गेलेत। महाराज, काय सांगावं आणि कसं सांगावं तेच कळत नाही हो। आपलेच दात आणि आपलेच ओठ। महाराज, आता तुम्हीच त्यांना आवरा हो। अहो, त्यांच्या ह्या छंदाचा परिणाम आमच्या लहानग्या मुलांवर होतोय। ते वडिलांना प्रश्न विचारू लागलेत। आम्हीही तुमच्या सोबत येतो म्हणू लागलेत। महाराज, काहीतरी करा हो। काय? अरे काय नाठाळेत हे दोघं जण। यांना अनेकदा समजावून सांगितलं तरी ह्यांच्या मेंदूमध्ये अजून प्रकाश पडत नाही। मला तोंड भरून आश्वासन देतात की आम्ही लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही म्हणून, आणि लगेच शब्द फिरवतात। गुरुचा आदर ठेवायचं देखील भान नाही यांना। छी, अतिशय निंद्य कृत्य आहे हे। माझे शिष्य म्हणून घेतात आणि असं कृत्य करतात। आज मी त्या दोघांची खबर घेणारच। काय अप्रतिम लावणी सादर केली आहे बाईंनी आज। वा वा, या बाईमध्ये खरंच कला आहे। हो, इकडे गेल्याचं अगदी सार्थक झालं बघ। खरं बोललंस बघ, मनाला समाधान लाभलं। महाराज, काय कसा झाला लावणीचा कार्यक्रम? उत्तम ना? नाही म्हणजे महाराज, आम्ही जाणार नव्हतो, पण महाराजांना कसं कळणार? आजच्या दिवस जाऊ आणि उद्यापासून बंद करू असंच ना? अरे तुम्ही असे वागू कसे शकता? सोन्यासारखा संसार आहे तुमचा। साल सज्जन सद्गुणी बायका आहेत तुमच्या। 2 गोंडस गुटगुटीत मुलं आहेत। संस्कारक्षम वय आहे त्यांचं। लावण्यांचा संस्कार करणारा त्यांच्यावर हे अति होत आहे। मी तुम्हाला शेवटचं निक्षून सांगतोय, यापुढे लावणीच्या कार्यक्रमाला गेला तर मी तुमच्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही। नाही महाराज। आणि त्यानंतर तुम्ही माझे शिष्य सुद्धा राहणार नाही, समजलं? नाही महाराज, महाराज आम्हाला माफ करा, पण असं नका बोलू महाराज। महाराज, आमच्याकडून अशी चूक नाही होणार परत। अरे कितीदा मला तेच तेच ऐकवणार आहात? नाही महाराज, हे शेवटचंच वचन देतो, आम्ही हवं असेल तर तुम्हाला। ठीक आहे, जा। स्वामी समर्था, मी इतक्या वेळा यांना समजून सांगितलं तरी यांना हे समजत का नाहीये? आता कोणत्या शब्दात मी यांना समजावून सांगू? तुम्ही यांना सद्बुद्धी द्या। स्वामी समर्था, यांना सद्बुद्धी द्या। स्वामी समर्थ, स्वामी नृसिंह, अरे म्हटलं होतं ना मी तुला, हे काम एवढं सोपं नाही। काही लोकांचा विकारांवर ताबा राहत नाही, वाकड्या वाटायला जातात ते। असे शिष्य चुकणार, त्यांना समजून घेणं सातत्याने हे गुरुचं कामच असतं, त्याची जबाबदारी असते। अरे ही केवळ शिष्यांच्याच नव्हे, गुरुच्याही संयमाची परीक्षा असते। अहो अहो अहो, कुठे निघाला? आणि इतकं झालं तरी? हा, अगं काय म्हणायचंय काय तुला? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय।
आम्ही आपले भजनाला चाललोय आम्ही. हो. कसले अभद्र विचार आणता मनात. आमच्या मनात तसं काही नाहीये. हो ना, मग नक्की आहे तरी काय तुमच्या मनात? अगं भजनाला जातोय आम्ही, त्याला तरी जाऊ ना. नाही, तुमची परवानगी असेल तर जातो बाबा भजनाला. कसं आहे ना अण्णा, एकदा कानफाट्या म्हणून नाव पडलं ना की आयुष्यभर असं ऐकून घ्यावं लागतं. चल रे चल, आपल्याला वेळ नाही. चल. अहो, माझा बाई यांच्यावर विश्वास बसत नाही. पण माझा पूर्णपणे विश्वास आहे की हे दोघे लावणी ऐकायलाच गेलेत. तुम्ही थकलेला असलात तरी मी थकलेलो नाही, मान्य आहे. साम दाम दंड आणि भेद हे माझे 4 उपाय निष्फळ झालेले आहेत. पण माझ्याकडे अजून 5वा उपाय आहे आणि आता मी तो अंगीकारणार आहे, कारण ते ब्रह्मास्त्र आहे. आम्ही झोपले, विश्राम करते. एवढी रूपवान स्त्री कोण आहे? अहो, तुम्हाला माहित नाही, ही मीराबाई. हिचं नाचगाणं पाहून लोक मंत्रमुग्ध होतात असं ऐकलंय मी. तुम्हाला बरीच माहिती दिसते, पण ही इथे काय करते? ती आल्यावर कळेलच आपल्याला. बाळप्पा, कसली गुजबत चालली आहे? काही नाही स्वामी. स्वामी, स्वामी, तुम्ही मला इथे बोलावलं यातच मी धन्य झाले. मीरा, आम्ही तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहोत. ती तू यशस्वीपणे पार पाडायचीस. तुम्ही माझ्यावर काही कार्य सोपवत आहात यातच माझं आयुष्य धन्य झालं. आपण फक्त आज्ञा करावी. मी माझ्या जीवाचं रान करून ते काम नक्की पूर्ण करेन स्वामी. ऐक, समजलं तुला? हो स्वामी, आपण फक्त आज्ञा करावी. बरं, येऊ मी? ये. अरे वंगण नसल्यामुळे होतंय. नाही आता लागलं. आता काय? अहो अप्पांना, काय चाललंय? अरे या या या, आज इकडे कशी काय वाट वाकडी गेलीत? अहो तुम्हाला काही कळलं का? काय? कशा पद्धत? तुमच्यासाठी खास एक बातमी आहे. आपल्या गावात नवीन नाचणारी बाई आली आहे. तिच्या पायात वीज आहे म्हणे, वीज. काय सांगताय काय? अहो अशा बातम्या आम्हाला तुमच्याकडूनच कळतात. अहो तुमच्यासारख्या दर्दी लोकांनाच यामध्ये रुची असणार नाही का? अहो म्हणून तर आम्हाला कळलं, त्याबरोबर लगोलग आम्ही इथे तुम्हाला सांगायला आलोय. आणि सळसळत नाचते म्हणे ती. अहो तिची नृत्य पाहताना डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही. आणि अशी काही ठसक्यात लावणी सादर करते. अहो काय तिची अदा, काय तिचा नखरा. लोक तोंडात बोट घालून नुसती बागत बसतात. आणि हो, तिचे फड फार रंगतात म्हणे. आता मुद्द्याचं सांगतो. आज संध्याकाळी तिच्या लावणीचा फड आहे. मग तुम्ही येणार ना?
आता विचार कसला करताय राव? हा मोका रोज रोज येत नसतो. अहो पर्वणी आहे पर्वणी. वा, ते संध्याकाळचं जाऊच रे, पण आपल्या गावात एक जातीवंत कलाकार बाई आलेल्या आहेत. त्या कलाकार बाईंचं स्वागत नको का करायला? आपण स्वतः जातीने जाऊन त्यांना भेटायला हवं. नाहीतर त्या म्हणतील या गावात रसिक माणसंच नाहीयेत म्हणून. या दोघांच्या तोंडून त्यांचं वर्णन ऐकून त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे रे. तुझी इच्छा नाही झाली? अरे अण्णा, अगदी मनातलं बोललास बघ. बरं, कुठे भेटतील त्या बाई? गावातच कुठेतरी उतरल्यात. चला मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माहितीये ना जागा? तर मग कशाला वेळ दवडताय? चला की लवकर जाऊया, तिला भेटूया आणि संध्याकाळचा कार्यक्रम ठरवून येऊया. चला चला लवकर. चला. बघितलं, हे दोघेही परत आले. पीडाच झाली नुसती. आता ह्यांचं काय करायचं? आपण काय करणार? ते पण आहे. त्यांची संगत सोडा म्हटलं तर ह्यांनी ऐकायला नको. आपलं स्नान खोटं म्हटल्यावर आपण काय करणार? शी, अण्णा, मला तर आता धीरच धर. महाराज, महाराज, आयुष्यमान भव. महाराज, आपण इथे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. का? विश्वास न बसण्यासारखं काय आहे यार? माझे शिष्य जर इथं येऊ शकतात तर त्यांच्या गुरुनी इथं यायला काय हरकत आहे? आणि मी नर्तकी मीराबाईकडे आलेलो नाही, तर माझी शिष्या मीराबाई तिच्याकडे आलोय. शिष्या? महाराज, ही अशी नाचणारी बाई आणि तुमची शिष्य? महाराज, मला काही संगती लागत नाही. का त्यात चुकीचं काय? नाच बघणारे, कौन पाठ करणारे, लावण्यांच्या कार्यक्रमाला जाणारे, गुरुचा आदर न ठेवणारे असे जर माझे शिष्य होऊ शकतात, तर कलेची साधना करणारी एखादी नारी माझी शिष्या नाही होऊ शकत? बरं, ते जाऊ दे. तुमचं काही काम होतं का इथे? काय साचरायला काय होतंय? नाही, म्हणजे खरं तर महाराज, आम्ही बाईंना भेटायला आलो होतो. महाराज, बाईंचं इतकं गुणवर्णन ऐकलं की जिज्ञासा स्वस्थ बसू देईना म्हणून आलो. नाही, पण महाराज, आपली आज्ञा असेल तर आम्ही लगेच माघारी फिरतो. नाही नाही, माझी ना नाही. मी तुम्हाला अडवणारही नाही. तुम्ही जरूर भेटा ना त्यांना. पण मीराबाई माझी शिष्य आहे आणि तिचा एक नियम आहे. नियम? कोणता नियम? ती आपली कला अशाच व्यक्तीसमोर सादर करते की ज्या व्यक्तीला मी अनुमती देऊन आतमध्ये धाडतो. खरं म्हणजे त्या करताच तर मी इथं थांबलोय. तुम्हाला जर आतमध्ये जाऊन मीराबाईची भेट घ्यायची असेल, तिच्या कलेचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला मी सांगतो ते एक काम करावं लागेल. कोणतं काम महाराज? अप्पा, अण्णा, आता तुम्ही लावण्यांच्या इतक्या कार्यक्रमांना हजेरी लावता, म्हणजे बऱ्याचशा लावण्या तुम्हाला पाठ असतीलच, नाही का? तुम्ही बऱ्याचशा लावण्यांच्या कार्यक्रमाला जाता, होय की नाही? तुम्ही त्या लावण्या येता जाता गुणगुणत असाल, कारण त्याशिवाय तुम्हाला चैन पण पडत नसेल, नाही का? याचाच अर्थ असा की लावण्यांची चाल तुम्हाला पाठ असेल, अगदी पूर्ण आत्मसात झालेली असेल तुम्हाला, नाही का? हो. हा. आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्याही तुमच्या मुखोद्गत असतीलच ना? हो, आणि ओव्या म्हणणं आता सरावातलं राहिलेले नाहीये ना. मग त्यात काय अवघड आहे? ज्ञानेश्वरी समोर ठेवायची, ओव्या वाचायच्या आणि म्हणायच्या. हो, पण बऱ्याच वर्षांपासून आम्ही ओव्या म्हटलेल्या नाहीयेत. आणि आता सरावात नाहीयेत ना. ठाऊक आहे मला. पण मग ग्रंथ समोर ठेवून त्यातल्या ओव्या बघून म्हणा ना, लावणीच्या चालीवर. महाराज, ज्ञानेश्वरींच्या ओव्या आणि लावणीच्या चालावर कसं शक्य आहे महाराज? वाटू दे ना. तुम्ही 7 दिवस ज्ञानेश्वरीचा एक अध्याय रोज वाचायचा.
त्यातल्या ओव्या म्हणायच्या त्या मात्र लावणीच्या चालीवर. मीराबाईच्या लावण्या ऐकायच्या असतील तर हे जमवावंच लागेल. बघा, तुम्हाला जर हे मान्य असेल तर आज सोडतो मी. इकडे ज्ञानेश्वरीचा एक अध्याय संपला की लगेच तुम्हाला आज जाण्याची मुभा देतो मी. ठीक आहे महाराज, जशी आपली आज्ञा. आपण म्हणता आहात तसंच करू आम्ही. होय महाराज. स्वामी, स्वामी, अहो स्वामी, स्वामी काय? एक नाही, दोन नाही, 7 काटे. थांबा, मी काढतो. थांब बाळप्पा, राहू देत ते. स्वामी, अगदी अलगदपणे काढतो, हळूवारपणे. नको, राहू देत. मग आपण स्वामी, मग आपण असं करूया, वैद्यांकडे जाऊया. त्यांच्याकडे चिमटा असेल, ते बरोबर काटे काढतील. बाळ्या, अरे ते तसे नाही निघणार काटे. निघतील हळूहळू. वेळ आली की मग निघतील. तू नको काळजी करूस, बघशील तू. पण स्वामी, चालताना किती कष्ट होतील तुम्हाला. बाळ्या, गुरुचा मार्ग हा असाच असतो. तू नको काळजी करूस. स्वामी, नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते लावणीच्या चालीत नाही जमत रे. हो, पण महाराजांनी सांगितलंय, त्यांची आज्ञा आपण पाळलीच पाहिजे. बघ बघ, प्रयत्न कर, तूही प्रयत्न कर, जमतंय का बघ. बघूया. ओम ओम नमो जी आद्या वेद हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश वर्ण वपू निर्दोष निरवित असे.
महाराज आयुष्यमान भव, अखंड यशस्वी भव. थांबा. अहो महाराज, पण आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं पारायण करून आलो आहोत. हो, पण मी सांगितलं होतं तसंच केलं ना. हो, पण आता आता आम्ही जाऊ शकतो ना. हो, जरूर. अप्पा, काय रे, असं थांबलास का? हा? अरे अण्णा, का कोण जाणे, पण पूर्वी आपण ज्या उत्साहाने आज जायचो तो उत्साह कमी झाल्यासारखा वाटतोय रे. हो रे, माझी मनस्थिती तशीच काहीशी आहे बघ. हो ना. अरे मी काय म्हणतो, ज्या गोष्टीसाठी इतका अट्टहास केला ती तर करून येऊ ना. आता इथवर आलो आहे, हा? बाईंची लावणी ऐकायची संधी मिळतेय, नृत्य बघण्याची संधी मिळतेय, ती सोडून जमेल कसं? चल जाऊया. चल जाऊया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पहिला काटा निघाला. चला आता दुसरा अध्याय चालू करूया. आजही पावलं दारापाशीच थांबले. अरे चल, मीराबाई वाढवत असतील आपली. अण्णा, आपण परत घरी जाऊया. काय रे, तुला आवडलं नाही त्यांचं नृत्य काय? अरे नाही नाही, असं नाही. कलाकार म्हणून श्रेष्ठच येते. अरे गावकऱ्यांनी जितकं कौतुक केलं होतं ते सगळे कलागुण पाहायला मिळाले त्यांचे. अरे मग कुठे घोडं पेंड खाताय? चल. अरे नको रे, आज लावणी ऐकावीशी नाही वाटत. माझ्याही मनात तसंच काहीसं येतंय. आज मन होत नाहीये लावणी ऐकायला. हो ना. अरे अरे मी तुला सांगतो, होतं असं कधी कधी. आपण एक काम करूया, चल आपण पुन्हा घरी जाऊया आणि थोडा वेळ ओव्या वाचत बसूया. किती दिवसात ओव्या तोंडी आल्या नव्हत्या. खरं तर आजकाल त्याच्यातच खूप समाधान वाटतं बघ. हा, तू म्हणतोस तेच कारण असेल. चल आपण घरी जाऊया. जाऊया. दुसरा काटा निघाला.
सार्थ ज्ञानेश्वर. चला आज 5वा अध्याय सुरू करू. मग पार्थू श्री कृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. चला आज 5वा अध्याय संपला. काय रे आप्पा? आज आपली पावलं घराच्या दारातच अडली. आपल्याला लावणीला जाण्याची मुभा आहे. अरे ज्ञानेश्वरीचा 5वा अध्यायही वाचून झालेला आहे आणि तोही लावणीच्या चालीवर. मुभा आहे रे, पण का कोण जाणे मन नाही. मला तर आजकाल तिकडे जायचा कंटाळाच येतो. पण तुझी इच्छा असेल तर. नाही रे, खरं तर मीच तुला सांगणार होतो, पण म्हटलं उगीच तुला जायचं असेल तर तुझा विरस नको. नाही नाही, पण आता घरातच थांबूया. हो चालेल. आणि नुसते बसूया नाही तर माऊलींचं अखंड नामस्मरण करूया. हो, त्यांच्या नामात जो गोडवा आहे ना, तो बाकी कशात कशात नाही. चल चल. आता तू काळजीच करू नकोस. तुझ्या सर्व व्याधी दूर होती. स्वामींची तुझ्यावर कृपा आहे. पाचवा काटा निघाला. सार्थ ज्ञानेश्वरी आज अध्याय 7वा शेवटचा. हो. चला सुरू कर. ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पाहिलंस, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आज 7वा अध्याय वाचून झाला. लावणीची वेळ टळून चाललीये, तरी हे तिथे न जाता घरीच बसून आहेत. ह्यांचं आज घरीच राहायचं ठरलेलं दिसतंय. अहो, नृसिंह महाराजांनी असा काय चमत्कार केलाय, अशी काय योजना केली आहे की ह्यांचा लावणीचा छंदच सुटलाय. छंद कसला? जीवाला पिसं लागलं होतं त्या लावणीचं. बघितलंस ना, सुरुवातीला तर महाराजांनाही दाद देत नव्हते हे दोघे. पण महाराजांनी यावेळी अशी काय योजना केली
की दोघं पुन्हा अध्यात्मात रमायला लागलेत. मूळ पदावर आणून ठेवलंय महाराजांनी. कसं जमून आणलंय नाही त्यांनी, तेही एका वरवर दिसणाऱ्या उपायाने. महाराज महाराज तुम्ही खरंच धन्य आहात. स्वामी स्वामी तुमची लीला अपरंपार आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बाळप्पा अशी असते जगरा हाटी. शेवटचा काटा निघाला. आता दोघांचंही आयुष्य निष्कंटक होईल. अध्यात्माला समर्पित केले फुलासारखं. सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय सुरू करतो. नीट ऐका. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्याम पुसिले ते निरूपिजो, सांगा कवण ते ब्रह्म, काही सया नाम कर्म, काय म्हणी. स्वामी समर्थ. महाराज महाराज अखंड सौभाग्यवती भव. तुम्ही उठू नका, तुम्ही बसा. आणि हे काय, अजून तुम्ही दोघेही इथेच? लावणीच्या कार्यक्रमाला गेला नाही? नाही महाराज. हा, म्हणजे पठण संपल्यानंतर मग लावणीच्या कार्यक्रमाला जायचं असेल, असंच ना? नाही महाराज. नाही? आश्चर्य आहे. अरे ती मीराबाई तिकडे वाट बघतीये तुमची. ती मला विचारत होती की बरेच दिवस झाले तुम्ही तिकडे गेला नाहीत म्हणून. अरे तुमच्यासारखे लावणीचे रसिक जर तिच्या घरी गेले नाहीत तर लावणीला आश्रय कसा मिळणार? महाराज ते काहीही असू दे, पण आम्हाला आता लावणीमध्ये अजिबात रस वाटत नाही महाराज. अहो आजच काय, आम्ही यापुढे तिकडे कधीही जाणार नाही. हा चमत्कार झाला कसा? महाराज हा चमत्कार केवळ आपल्यामुळेच झाला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही अभंग आणि ओव्या लावणीच्या चालीत म्हणायला लागलो. पण काय सांगू महाराज, ज्ञानेश्वरांच्या प्रासादिक अभंगांची थोरवी इतकी की तेव्हापासून आम्ही हळूहळू शृंगारिक लावण्या विसरूनच गेलो, अध्यात्माच्या मार्गाला लागलो. महाराज आपणच आम्हाला सन्मार्गाला आणलं, याचं श्रेय फक्त आणि फक्त आपल्यालाच आहे महाराज. हे श्रेय माझं नाहीये, हे श्रेय स्वामींचं आहे. मी ह्या दोघांना अनेक वेळा समजावून सांगितलं, पण ह्यांची आपली हरदासाची कथा मूळ पदावर. खूप सांगून सुद्धा यांच्यात काहीही फरक पडला नाही. शक्ती खर्च झाली, वेळही वाया गेला. मग शेवटी स्वामींनाच साकडं घातलं. पण स्वामींनी अशी काही शक्कल लढवली की त्यामुळं हे दोघे सुतासारखे सरळ आले. शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी, अशक्य प्राय वाटणारी गोष्ट तुम्ही किती सहजपणे शक्य केलीत. तुमचे आभार मी किती मानू. मार्ग चुकलेल्या भक्तांना पुन्हा मार्गावर आणलं. असाध्य वाटणारा आजार चुटकीसरशी बरा केला. स्वामी, या दोघांना इतक्या वेळा समजावून सांगून सुद्धा जे त्यांना कळलं नाही ते तुम्ही किती सहजपणे साध्य केलं. ते तर आम्हाला करायलाच हवं होतं. काय नाम जपात रंगलात
आणि लावणी विसरून गेलात. आपणच तायावर आणलं आम्हाला स्वामी. होय स्वामी. अरे धर्म प्रसाराचं कार्य करणारे शूर शिपाई तुम्ही असे व्यसनाधीन होता. कुठचीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत ठीक असते. त्याचा अतिरेक झाला की त्याचं व्यसन होत. परमार्थाला ते घातक. इतके विद्वान असूनही ही गोष्ट कळली नाही तुम्हाला. तुम्हीच त्यांना ते कळून दिलं स्वामी. तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 आया पुरे झालं पाहिजे पण. अरे आम्हाला काही हवं नको बघशील की नाही. स्वामी आमच्या हातून काही चूक झाली का? आज्ञा करावी. आम्हाला लोणी खावं असं वाटतंय. लोणी घेऊन ये. आणतो स्वामी. अहो स्वामींना आज असं काय झालंय? मी आत्ताच काही वेळापूर्वी स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला आणि लगेचच. हे बघ, स्वामींच्या लीला आहेत त्या, आपल्याला नाही कळायच्या. आणि आणि तू इथे काय करतोयस? अरे तिथे स्वामींना काही लागलं सवरलं तर त्यांच्याजवळ दुसरं कोणी नाहीये. जा तू त्यांच्याकडे जा बघू. अहो स्वामी रागवलेले दिसतायत. मी एकटा तिकडे जाऊन कसं काय? पण मला खूप त्यांच्या रागाची भीती वाटते हो. हे बघ तू प्रश्न विचारत बसू नकोस. आणि स्वामी जर रागवले तर त्यात आपण आनंदच मानायचा. अरे त्यालाही भाग्य लागतं. गुरुचे कठोर शब्द जो सहन करतो ना आणि त्यांच्या सानिध्यात राहतो तोच शिष्य ज्ञानसंपन्न होतो. मी नंतर तुला सगळं समजावून सांगेन. जा बघू त्यांच्या जवळ जा. जा.